Hello dear learners, welcome to Easy English with Producers. Today's topic is noun types. There are prominent 6 or 7 types of nouns, but we have taken here prominent 5 types of noun. So dear students, nounचे जे टाइप्स आहेत जसं जनरली आपण कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम, प्रॉपर नाउन विशेष नाम, कलेक्टिव्ह नाउन समूहवाचक नाम आणि चौथा आहे मटेरियल नाउन धातुवाचक नाम आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम. नंतर याच्यानंतरही आहे काउंटेबल नाउन्स अँड अनकाउंटेबल नाउन्स. सो माय डिअर लर्नर्स, what we have to study here, common noun म्हणजे the noun that is used commonly everywhere, commonly, okay. जसं book, chair, school, dog, okay. Nobody can say dog to the lawyer, commonly everywhere. नंतर proper noun that is used for specific person, place or thing is called proper noun. प्रॉपर नाउन कसं ओळखायचं? त्याची सुरुवातच कॅपिटल अक्षरापासून असते. ऑलवेज रिमेंबर, कॅपिटल अक्षरापासून सुरुवात असते. जसं तुम्ही तुमचं नाव लिहिता, फर्स्ट लेटर शुड बी कॅपिटल, फादर नेम शुड बी कॅपिटल, स्कूल नेम शुड बी कॅपिटल. सो प्रॉपर नाउन आयडेंटिफाय. जसं या ठिकाणी मुंबई एम कॅपिटल आहे बघा, रोहितचा आर कॅपिटल, गंगा, ओके. तर कॉमन नाउन कॉमनली यूज, प्रॉपर नाउन ऑलवेज बिगिन्स विथ कॅपिटल लेटर. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे एक शब्द की जो कलेक्शन दाखवतो, ओके. जसं टीम, आर्मी, कमिटी, ओके. बंच ऑफ द keys, flock of the birds, like that. Collective nouns. The noun shows collection. Material noun, that noun shows which is made from something. कशापासून तरी बनलेली असते, ओके. जसं चॉक, इट हॅज द सम कंटेंट्स. येस, सिल्वर, पेट्रोल, डिझेल उदाहरणं दिलेलं आहे त्या ठिकाणी, ओके. मटेरियल नाउन धातुवाचक. द वर्ड or noun is made from something is called material noun. जसं gold, water, cotton, etc. Abstract noun, abstract noun, it is very important to identify. Abstract चा अर्थच होतो भाववाचक. त्याच्यामध्ये फिलिंग, स्टेट, कंडिशन असं दर्शवलं जाते. जसं इन द लाईट, ओके. आय एम गोइंग टू टीच यू. ब्राईटनेस है ना, चाइल्डहुड लहानपण, गुडनेस, हे जे काही शब्द आहेत ते भाववाचक मध्ये येतात. जसं लव, डार्कनेस, एक्सेट्रा, ओके. सो दीज आर द सम प्रॉमिनंट टाइप्स ऑफ द नाउन. कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, कलेक्टिव्ह नाउन, मटेरियल नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, ओके. नंतर काउंटेबल नाउन, अनकाउंटेबल नाउन, याच्यामध्ये एक टॉपिक्स आहे. काउंटेबल म्हणजे जे मोजल्या जाते, ओके. जसं स्टुडंट्स, हाऊ मेनी स्टुडंट इन क्लास? देर आर 40 स्टुडंट इन क्लास, ओके. जसं चेअर, बुक, काउंटेबल नाउन. अनकाउंटेबल म्हणजे जे मोजल्या जाते. जसं वॉटर, इट कॅनॉट बी काउंटेड. एअर, हवा, कॅनॉट बी काउंटेड, ओके. सो दीज आर सम टाइप्स ऑफ द नाउन्स. सो फ्रॉम दिस टाइप्स ऑफ द नाउन्स वी विल गो अहेड. दॅट इज द, व्हॉट इज दॅट? There is genders, number also there. Number, जे काही नंबर असतात कशाचे, सिंग्युलर नंबर, प्लुरल नंबर, सिंग्युलर और प्लुरल, है ना. सिंग्युलर म्हणजे एक वचन अँड प्लुरल म्हणजे अनेक वचन, ओके. नाउन मध्येच टाईप होतं. जसं बुक, जनरली यस प्रत्यय लागतो याला, बुक, बरोबर आहे. ज्यांना यस प्रत्यय लावतो असं माहिती आहे आपल्याला. परंतु काही त्याच्यामध्ये असे नियम्स आहेत की ज्या नावाच्या शेवटी जसं वायफाय, एफ किंवा एफ ई असेल तर त्याचं प्लुरल करत असताना जसं WIVES होते. जसं लीफ आहे, लीफचं काय होते LEAVES, ओके. म्हणजे एफ किंवा एफ ई असेल तर काय आपण VS
प्रिफिक्स लावत असतो. काही नाऊनच्या जे काही नंबर आपण करत असताना नाऊनमध्ये जसं व्हॉवेल्समध्ये बदल होतात. जसं टूथ, त्याचे काय होते टीथ. ओके, सो देर आर सम सर्टन रूल्स अबाउट द सिंग्युलर टू प्लुरल्स. कशामध्ये? नाऊनमध्ये. नंतर याच्यामध्ये एक तिसरा टॉपिक असा आहे जेंडर. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. नाऊनचे जसे 5-6 टाइप्स आहेत तसे नाऊनचे या ठिकाणी जे जेंडर आहे GNDR, जेंडर म्हणजे लिंग. मेल आहे की फिमेल आहे, न्यूटर आहे की कॉमन आहे. तर याच्यामध्ये प्रॉमिनंट जेंडरचे 4 टाइप्स या ठिकाणी दिलेले आहेत. मस्क्युलाइन जेंडर. ओके, मस्क्युलाइन जेंडर. दुसरा आहे फिमिनाइन. ओके, तिसरा आहे न्यूटर. आणि चौथा आहे कॉमन जेंडर. व्हॉट इज दॅट? कॉमन जेंडर. These genders is very important to identify. साधी गोष्ट आहे परंतु आपल्याला ग्रामरमध्ये हा प्रॉमिनंट भाग कळायला पाहिजे. तसं मस्क्युलाइन रेफर टू द मेल. व्हॉट इज दॅट? मेल पीपल्स. मेल ॲनिमल पण असेल मेलमध्ये, जसं डॉग. बरोबर आहे? मेल जसं ऑक्स. बरोबर आहे? जसं मस्क्युलाइन मध्ये आपण जसं मॅन. ओके, डॉग, हॉर्स असे उदाहरण देऊ शकतो. मस्क्युलाइन म्हणजे फिमेल. ओके, some prominent example I have also taken here. Masculine means males, feminine means female. Masculine refer to the male, including man and animals. Here feminine gender also female, including man. जसं man से काय होईल ठिकाणी woman. Dog से काय होईल bitch. BITCH bitch. आणि horse से काय होईल mare. Okay, this is न्यूट्रल जेंडर म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग. नॉन लिव्हिंग थिंग. नॉन लिव्हिंग थिंग. नॉन लिव्हिंग निर्जीव वस्तू जसं नोटबुक, मोबाईल, ओके, फॅन. नॉन लिव्हिंग थिंग्स. अँड व्हेरी इम्पॉर्टंट कॉमन जेंडर. कॉमन जेंडर ज्याच्यामध्ये मेल अँड female both include. Male and female both include. एक्झाम्पल काय देऊ शकतो आपण? स्टुडंट. ओके, याच्यामध्ये मेल फिमेल. टीचर. ओके, अगेन what we can include? Friend, advocate, etc. Did you understand? So this is about the nouns and their types, their number and gender. In short, in brief, we have taken the review about this part. Noun चे काय बघितले आपण? टाइप्स. नंतर नाउनचे जे टाइप्स आहेत प्रॉमिनंटली कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, करेक्ट नाउन, मटेरियल नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, काउंटेबल, अनकाउंटेबल नाउन. नंतर नंबर, सिंग्युलर नंबर, प्लुरल नंबर. आणि जेंडर, मस्क्युलाइन म्हणजे मेल, फेमिनाइन म्हणजे फिमेल, न्यूचर म्हणजे नॉन लिव्हिंग थिंग, कॉमन जेंडर म्हणजे मेल. ओके, सो हे तुमच्या लक्षातच आलं असेल. इन शॉर्टमध्ये आपण यू रिमेंबर दॅट. ओके, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब मोर अँड मोर स्टुडंट. थँक यू सो मच.